नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज माघ शुद्ध पंचमी म्हणजेच वसंत पंचमी शके 1945 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 5150 इलेक्ट्रिक बसेस दाखल. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात प्रभाग समिती निहाय तात्पुरते बॅनर्स आणि पोस्टर्स लावण्याचं धोरण निश्चित आणि खोपट एसटी स्थानक मॉडेल म्हणून विकसित करून दाखवा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. खासगी बस सेवेशी स्पर्धा करताना प्रवासी हाच आपला परमेश्वर असं मानून आणि प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीदवाक्यानुसार प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज इथं केलं. 5150 इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या. या बसेसचा लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला 5150 इलेक्ट्रिक बसेस आपण देत आहोत. काळ बदलतोय, स्पर्धात्मक जगात पुढे जातोय. अशा परिस्थितीत पर्यावरण रक्षणाचा विचार करता इलेक्ट्रिक वाहनांची गरज निर्माण झाली आहे. एसटी ही महाराष्ट्राची लाईफलाईन आहे. गाव तिथं रस्ता आणि गाव तिथं एसटी या ब्रीदवाक्यावर अनेक ठिकाणी एसटीची बस सेवा खेडोपाडी पोहोचली आहे. अनेक वर्षांपासून एसटी चालक, वाहक आणि गावकरी यांचे ऋणानुबंध जुळले आहेत. सध्या बोरिवली, ठाणे, नाशिक या मार्गावर ही इलेक्ट्रिक बस सेवा सुरू होते. ते पुढे म्हणाले की इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी महानगरपालिकांना निधी देण्याचं केंद्र सरकारचं धोरण आहे. ग्रामीण भागातील लोकांना देखील वातानुकूलित सेवा मिळणं आवश्यक आहे. सर्वसामान्यांना देखील चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या हव्यात, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. चांगली सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना वेतनिक लाभ देण्यात यावेत असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. ते म्हणाले की एसटी आगार स्वच्छ असलं पाहिजे, तिथं आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा असल्याच पाहिजेत. शासनाकडून औद्योगिक विकास महामंडळाला एसटी सुशोभीकरणासाठी 600 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय. यातून एसटी आगारातील रस्ते चांगले व्हावेत, रंगकाम व्हावं, इतर सोयी सुविधा निर्माण केल्या जाव्यात ही अपेक्षा आहे. राज्यात 173 पेक्षा जास्त बस स्थानकावर ई चार्जिंगची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना चांगली सेवा देऊन आपल्या एसटीला नफ्यात आणूया असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी शेवटी केलं. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात प्रभाग समिती निहाय तात्पुरते बॅनर्स आणि पोस्टर्स लावण्याचं धोरण निश्चित करण्यात आलं आहे. त्यानुसार तात्पुरते बॅनर्स, पोस्टर्स लावण्यासाठी एकूण 204 जागा ठरवण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेची ऑनलाईन परवानगी घेऊन त्यानुसार भाडं भरल्यानंतर या जागावर 3 दिवसांपर्यंत पोस्टर, बॅनर लावण्याची परवानगी मिळणार आहे. नगरविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार महानगरपालिका क्षेत्रामध्ये होर्डिंग्स, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स इत्यादी लावण्यासाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश राज्य सरकारनं दिले होते. त्यानुसार महानगरपालिकेनं होर्डिंग्स, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स इत्यादी प्रकारच्या तात्पुरत्या जाहिराती लावण्यासाठी जागा निश्चित केल्या आहेत. त्यासाठी पोर्टल देखील तयार केलं असून या प्रकारच्या जाहिरातीवर लावण्यासाठी QR कोड उपलब्ध होतील अशी व्यवस्था असल्याची माहिती उपायुक्त महेश सागर यांनी दिली. ही एक खिडकी योजना असून परवानगी घेण्यासाठी महानगरपालिकेच्या कोणत्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. ऑनलाईन पद्धतीनेच ही परवानगी दिली जाणार आहे
असं महेश सागर यांनी स्पष्ट केलंय. अतिक्रमण विभाग, जाहिरात विभाग आणि सर्व प्रभाग समितींचे सहाय्यक आयुक्त यांनी प्रभाग समितीनिहाय तात्पुरते फलक लावण्यासाठी जागा निश्चित केल्या आहेत. त्यात माजिवडा मानपाडा इथं 52, लोकमान्य नगरमध्ये, सावरकर नगरमध्ये 19, वर्तक नगरमध्ये 6, कळव्यात 5, वागळे आगारमध्ये 19, मुंब्र्यामध्ये 5, उथळसरमध्ये 15, दिव्यात 40, नौपाड्यामध्ये 22, कोपरीत 21 अशा एकूण 204 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. तात्पुरत्या जाहिरातीसाठी 8x6, 8x3 आणि 6x3 असे 3 प्रकार निर्धारित करण्यात आले असून त्यांच्यासाठी प्रतिदिन प्रति चौरस फूट 100 रुपये याप्रमाणे भाडं आकारलं जाणार आहे. या जाहिरातीची परवानगी घेण्यासाठी https://tmc.advertisepermission.in या वेब पोर्टलवर अर्ज करता येईल. त्यात आवश्यक त्या जागा, फलकाचा आकार ही माहिती भरल्यानंतर किती भाडं भरावं याची माहिती येईल. त्यानुसार ऑनलाईन भाडं भरल्यानंतर QR कोड तयार होईल. हा QR कोड तात्पुरत्या जाहिरातीवर लावणं बंधनकारक असल्याचं उपायुक्त महेश सागर यांनी सांगितलं. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स यांना आळा घालण्यासाठी ही परवानगीची प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्याचा जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन उपायुक्त महेश सागर यांनी केलंय. कल्याण बदलापूर आणि कल्याण कसारा रेल्वे मार्गासाठी 3ऱ्या आणि 4थ्या मार्गाच्या भूसंपादनात वन विभागाची जागा मिळवण्यासाठी केंद्र सरकारच्या स्तरावरून दोन्ही मंत्रालयांच्या पातळीवर पाठपुरावा करण्याचा निर्णय केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी घेतलाय. त्याचबरोबर सकाळी आणि संध्याकाळी होणारी लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यासाठी कपिल पाटील यांनी पुढाकार घेतलाय. तर आगामी काळात जाहीर होणाऱ्या नवीन वेळापत्रकात बदलापूर स्थानकातील काही लोकलच्या वेळेमधील अंतर कमी करण्याबाबत प्रयत्न केले जाणार आहेत. कल्याण ते वांगणी आणि कल्याण ते कसारा या मार्गावरील रेल्वे प्रवाशांच्या समस्या आणि सुविधांबाबत केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर ठाण्यात एक बैठक घेतली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. त्यात कल्याण ते बदलापूर आणि कल्याण ते कसारा रेल्वे मार्गावरील प्रत्येक रेल्वे स्टेशननुसार सुविधांचा आढावा घेण्यात आला. तसंच त्यावर उपाययोजना देखील करण्यावर सविस्तर चर्चा झाली. बदलापूर रेल्वे स्टेशनमधून ये जा करणाऱ्या गाड्यांच्या वेळातील अंतर पुढील वेळापत्रकात कमी करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल असं रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी सांगितलं. तर 3ऱ्या आणि 4थ्या मार्गाचं काम पुढील 1.5 वर्षात पूर्ण करण्याचं ध्येय ठेवलं आहे. वन विभागाच्या बदललेल्या नियमावलीनुसार भूसंपादनाबाबत अडचणी आहेत असं गोयल यांनी स्पष्ट केल्यानंतर केंद्र सरकारच्या पातळीवर दोन्ही मंत्रालयामध्ये समन्वय साधून उपाययोजना करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचं केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जाहीर केलं. या बैठकीत रेल्वेतील गर्दी कमी करण्याबाबत चर्चा झाली. त्यावेळी श्री गोयल यांनी 800 सरकारी आणि खासगी आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांची वेळ बदलण्याबाबत आवाहन केलं असल्याचं नमूद केलं. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्य सरकार आणि रेल्वेची विशेष बैठक घेण्यासाठी पाठपुरावा आपण करणार असल्याचं कपिल पाटील यांनी जाहीर केलं. यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा फक्त ठाणे वार्ता. दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे. यानंतर मात्र म्हणजेच दिनांक 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ असणार आहे. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in
या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय आणि भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय यांच्या संयुक्त सहकार्यानं महानगरपालिकांमध्ये सीवरेज आणि सेप्टिक टँक स्वच्छ करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नमस्ते म्हणजेच नॅशनल ॲक्शन फॉर मेकनाइज्ड सॅनिटायझेशन इकोसिस्टीम हे ॲप सुरू करण्यात आलंय. या ॲपवर सीवरेज आणि सेप्टिक टँकची स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंदणी केली जात असून शासनाच्या विविध योजनांची माहिती त्यांना या नमस्ते ॲपच्या माध्यमातून मिळणार आहे. कोपरी इथं या ॲपद्वारे ठाणे महापालिकेच्या 40हून अधिक कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली. कोपरी सीवरेज प्लांट इथं आयोजित केलेल्या प्रोफाइलिंग शिबिराबाबत नमस्ते योजनेचं महाराष्ट्र समन्वयक सोपान कदम आणि प्रियांका गांगुर्डे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना नोंदणीसाठी सहकार्य केलं. या ॲपच्या माध्यमातून स्वच्छता पद्धतीचं आधुनिकीकरण करणं, कौशल्य विकास वाढवणं आणि कामगार आणि त्यांच्या कुटुंबांचं कल्याण सुनिश्चित करणं याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आलं. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अद्ययावत प्रशिक्षण, उद्योजकता वाढवणं, आर्थिक सहाय्य देणं तसंच सर्व सफाई कर्मचाऱ्यांना विमा पॉलिसीद्वारे आरोग्य लाभ कसा मिळेल याबाबतचं मार्गदर्शन देखील महानगरपालिकेचे उपनगर अभियंता कार्यशाळा गुणवंत झोमरे यांनी केलं. शासनाच्या सर्व योजनांचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळावा यासाठी नमस्ते ॲपवर नोंदणी करण्याचं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं. 7,000 रुपये वेतन वाढ, सणांसाठी 2,000 रुपये सानुग्रह अनुदान आणि अन्य काही मागण्यांचा जोपर्यंत शासन आदेश निघणार नाही तोपर्यंत आता माघार नाही या निर्धारानं या आशा सेविका आणि गटप्रवर्तक आंदोलन करत आहेत. जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय या लढ्यात त्यांच्याबरोबर आहे. आपल्या आरोग्यासाठी झटणाऱ्या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना न्याय हक्क मिळवण्यासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला आणि त्यांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा NAPM आणि श्रमिक जनता संघ देते. जनसामान्यांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या आरोग्य सेवेतील या दुर्लक्षित ठेवलेल्या पण महत्त्वाच्या घटकाच्या मागण्यांकडे कानाडोळा न करता सरकारनं ताबडतोब या मागण्या मान्य कराव्यात असं आवाहन देखील NAPM आणि श्रमिक जनता संघ करत आहे. 2 महिन्यापूर्वी 70,000 आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी 22 दिवस संप केला होता. त्यावेळी 7,000 रुपये वेतन वाढ, सणांसाठी 2,000 रुपये सानुग्रह अनुदान आणि अन्य काही मागण्या मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी मान्य केल्या होत्या आणि त्याबाबतचा शासन आदेश म्हणजे GR तात्काळ काढण्याचं आश्वासनही दिलं होतं. त्यानुसार आंदोलन स्थगित ठेवण्यात आलं, पण गेल्या 2 महिन्यात शासन आदेश काही निघालाच नाही. चालढकल करत संपकर्त्यांच्या तोंडाला पानं पुसण्यात आली आणि म्हणूनच 9 फेब्रुवारी 2024 पासून आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात केली. गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात या सर्व आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक घराच्या जबाबदारीतून वेळ काढून आपली लहान मुलं बाळं घरी ठेवून आले आहेत. अर्धपोटी राहून उन्हातानात थंडी वाऱ्यात त्या उघड्यावर आंदोलन करतायत. पण सरकार आणि प्रसार माध्यमं सत्तेच्या खेळातच रममाण आहेत. त्यांना याची दखल घ्यावीशी वाटत नाही. उलट त्यांनी कामावर यावं यासाठी त्यांच्यावर दबाव टाकणं देखील सुरूच आहे. ज्या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांमुळे तळागाळात आरोग्यसेवा पोहोचते त्यांच्याबाबत अशी अनास्था आणि शासनाचं वर्तन अशोभनीय आहे आणि या अनास्थेचा आणि वर्तनाचा तीव्र निषेध करण्यात आला. राज्य परिवहन महामंडळाच्या नवीन बसेसचं लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील खोपट SD बस स्थानकाची अचानक जाऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांनी SD स्थानकातील स्वच्छतागृह आणि SD कर्मचाऱ्यांची विश्रांतीगृहाची देखील पाहणी केली.
यावेळी ही स्वच्छतागृह पुरेशी स्वच्छ नसल्याचं तसंच स्वच्छतागृहात मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। त्यामुळं त्यांनी तात्काळ त्यात बदल करण्याचं तसंच कर्मचाऱ्यांना आंघोळीला गरम पाणी मिळावं यासाठी गिझर्स, पिण्यासाठी गार पाणी मिळावं यासाठी कूलर्स तसंच स्वच्छतागृह तयार करावं असं सांगितलं। ठाणे इथल्या खोपट एसटी स्थानक मॉडेल म्हणून विकसित करून दाखवावं असे निर्देश एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक डॉक्टर माधव सुपेकर यांना त्यांनी यावेळी दिले। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 5150 इलेक्ट्रिक बसेस दाखल। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात प्रभाग समिती निहाय तात्पुरते बॅनर आणि पोस्टर लावण्याचं धोरण निश्चित। आणि खोपट एसटी स्थानक मॉडेल म्हणून विकसित करून दाखवावं मुख्यमंत्र्यांचे निर्देश। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।